पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्याचे तापमान 43.5 अंशावर. मानवी आरोग्यासह पिकांवरही परिणाम. थंड हवेचे शहर म्हणून पुसली जात आहे बुलढाणा शहराची ओळख. बुलढाणा हे थंड हवेचे शहर म्हणून ओळखल्या जात होते आणि त्यामुळेच इंग्रजांनी मेहकरवरून बुलढाणा हे जिल्हा मुख्यालय केले होते. मात्र आतापर्यंत 38 ते 39 अंश सेल्सिअस राहत असलेले तापमान आता 43 अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे थंड हवेचे शहर म्हणून बुलढाणा शहराची असलेली ओळख आता पुसली जात आहे. याच वाढत्या तापमानाचा परिणाम हा मानवी आरोग्यासह पशुप्राणी आणि शेत पिकांवर देखील होताना दिसत आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे. बाहेर पडताना डोके आणि कानाला बांधून घ्यावे. शेतीची कामे करताना सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेतच करण्याचे नियोजन करावे आणि आपल्या आरोग्यासह पाळीव प्राण्यांची देखील काळजी घेण्याचे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने मार्च महिन्यात हवामानाचा दीर्घावधी अंदाज प्रसारित केला. त्या अंदाजानुसार संपूर्ण भारतामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उष्णतामान जास्त राहील असं वर्तवण्यात आले होते. त्याचीच परिणिती म्हणून आपण पाहतोय की थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं बुलढाणा शहर जे आहे तेथे सुद्धा गेल्या 4-5 दिवसात तापमानाची नोंद जी आहे ती 40-41 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्तच होताना दिसते आहे. कालचं बुलढाणा शहराचं जे तापमान आहे ते 43.5 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर वैश्विक तापमानात वाढ आणि हवामान बदल या दोन्ही संज्ञेमुळे हे सगळे बदल आपण होताना पाहतोय आणि याचा विपरीत परिणाम प्रामुख्यानं शेती क्षेत्रावर होतो आहे आणि मानवी आरोग्यावर सुद्धा होताना दिसत आहे. तर प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी या उष्णतामानापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी. आपल्या शेती कामाचं नियोजन प्रखर उष्णतामानापासून बचाव करताना कसं करता येईल याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं. शेती कामे जी आहेत ती सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेतच करावी. त्याचप्रमाणे शेतात उभ्या असलेल्या पिकांना, फळबागांना, भाजीपाला पिकांना ओलीत शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावं. ओलीत करताना भूजल पातळी सध्याच्या स्थितीत खालावलेली असते म्हणून पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा या हेतूनं ओलीत करताना सूक्ष्म सिंचन पद्धतीनेच पिकांना ओलीत करावं.